गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि या सगळ्या प्रक्रियेला ऑपरेशन टायगर असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. याची वस्तुस्थिती नेमकी काय? खरोखरच काही खासदार पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत का? त्यांना काही ऑफर दिल्या जात आहेत का? किंवा का अशी परिस्थिती निर्माण झाली की पुन्हा ही चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे? या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमदार अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. काय वस्तुस्थिती आहे या सगळ्या प्रकरणाची? हे चर्चा तर वर्षभरापासून होते. काही जण काही भावना खाजगीमध्ये व्यक्त करून दाखवलेल्या पण आहेत. परंतु जनभावना, शिवसैनिकांच्या भावना ह्या जर बघितल्या तर मग स्पष्टच बोलायचं तर हिम्मत करायलाही दम लागतो मग. परंतु जे लोक आहेत ते तसे पाहायला गेले तर मेजॉरिटीनं एक संघटनेचं वर्षानुवर्ष काम करणारे लोक आहेत. त्यांच्याविषयी अशा शंका उपस्थित करणं की अशा पद्धतीनं काही बोलणं हेही चुकीचं आहे. म्हणून वारंवार अशा पद्धतीनं ऑपरेशन अशा चर्चा होतात. परंतु ज्यावेळेस खाजगीत असं करतात तर बरेच जण या विषयाला नकार पण देतात. मीडिया असेल, काही लोक वाचाळ या पद्धतीनं बोलतात. पण समजा शिंदे गटाचे विशेषतः ज्यांना स्वतःच काही माहिती नाही ते दिल्लीच्या खासदाराविषयी काय बोलणार त्याच्याविषयी मत व्यक्त करतात. आणि मला असं वाटतं ही एक चर्चा आहे. पण ही चर्चा आहे जरी सत्य असलं तरी भारतीय जनता पार्टीला अशा खासदाराची हाव का असावी? सत्ता आहे त्यांची, व्यवस्थित आहे. मग ममताची लागतात, अजून दुसऱ्या पक्षाची लागतात, अजून तिसऱ्या पक्षाची लागतात. मला वाटतं तुमच्यात दम आहे, तुम्ही निवडून आणावं. अजून इलेक्शन आता 2 वर्ष गेले, 3 वर्ष तर राहिलेली, आता निवडून आणावं. हे अशा पद्धतीनं एकमेकाचे कोणत्याही पक्षाचे खासदार फोडणं आणि त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घेणं, मला असं वाटतं याला ग्रामीण भागात चांगल्या म्हणी काही, पण आत्ताच मी काही त्या म्हणीचा वापर नाही करणार. नाही ठीक आहे ना, दुसऱ्यांचे मुलं आहेत ना, आता ते दुसऱ्यांनी जन्म घातलेले लोक, तुमचा काय सांभाळण्याचा प्रश्न येतो? ते पक्ष सक्षम आहे. तुमचा शिवसेनेला आहे, एकनाथ शिंदेच्या की भाजपला की दोघाला? नाही, मी भारतीय जनता पार्टीलाच बोलतो हे की तुम्हाला जर तुमचे निवडून नाही आणता येत ना, बरोबर नाही, तुम्हाला तुमचे निवडून आणता येत नाही ना, म्हणून तुम्ही हे करता ना. आता तुमचे निवडून आणा ना, निवडून आणा, दम नाही. आणि मग हे फोडत बसता सत्तेच्या बळावर, संपत्तीच्या बळावर. जरा सगळ्या ईडी, CBI, पोलीस जरा बाजूला ठेवा. बरोबर, तुमचेच पळून जातील, ज्या पद्धतीने आता एक वेळ जसा उल्लेख केला की ईडी, CBI जसा अशा या सगळ्यांचा वापर यामध्ये होतोय तुमच्या 6 खासदाराच्या बाबतीत? हे पहा, 100% दबाव आणला जात असतो बऱ्याच जणांना. अरे साध्या आत्ता ह्या विधान परिषदेच्या लोकांना मेजॉरिटी आमची नाही तरी वापस घ्या म्हणून दबाव आणला जातो. मेजॉरिटी नाही आमची तरी मग तुम्ही जिंकणार आहात ना, मग तुम्ही कशाला हा पण पाहिजे आणि तो पण पाहिजे म्हणता? जसं तुमच्या खासदारांना काय दबाव असू शकतो, काही खाजगी स्वरूपात काही लोक बोलतात खाजगीमध्ये की असा दबाव आहे, तसा दबाव आहे. जसं एखादं उदाहरण मी आत्ताच नाही देणार या विषयाचं, परंतु दबाव टाकला जातो. एवढं प्रकरण हे पहा, कोणीच धुतलेले नसतं. भारतीय जनता पार्टी बाहेर धुतलेली नाही. भारतीय जनता पार्टीच्या अर्ध्या लोकांनी तर बँका बुडवल्या महाराष्ट्रातल्या, जेवढ्या बुडाल्या आणि अर्ध्या भाजपच्याच आहे. भ्रष्टाचार जेवढे प्रकरण आहे भाजपवरच आहे. आत्ताच्या घडीला जो भ्रष्टाचार भाजपचाच आहे. आता काल कोणत्या तरी एका पांढरे नावाच्या अधिकाराचा वाचला मी की नवीन रस्ते होतात, याचं जर नीट तपासणी केली ना तर याच्या 10% याच्यामध्ये कामं होऊ शकतात. अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी MIDC केल्या, भ्रष्टाचार आहे. प्लॉट वाटप केले, भ्रष्टाचार आहे. अदानीच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार तर इथं पावलोपावली आताच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात. असं ऐकिवात आहे की काही खासदार आहेत त्यांचे बँकेची प्रकरणं किंवा त्यांच्या बंधूंच्या बँकेची प्रकरणं काढली जातात आणि त्यांना जर येत नसतील अशा प्रकारचे दबाव आणतात. याची वस्तू ऐकिव आहे? नाही, अशा गोष्टी तर झालेल्या आहे.
की काही लोकांना वेगळ्या पद्धतीनं व्यक्तिगत स्तरावर दबाव टाकला जातो. संस्था असतील, कोणाचे कॉलेज असेल, कोणाची बँक असेल, अशा पद्धतीनं दबाव टाकला जातो काही ठिकाणी. पण मला असं वाटतं या दबावाला घाबरण्याची गरज नाही. ती संजय राऊतावर दबाव नाही टाकला का? 100 दिवस जेलमध्ये झाले, नंतर काय झालं? सगळंच प्रकरण आता कित्येक जुन्या त्या काय कांजीमुळे काय होते ती द्रमुकची खासदार कन्येमुळे तिचं प्रकरण काहीच नाही म्हणे. असे कित्येक प्रकरणं निघले की त्याच्यात काही सत्यता नव्हती. ते स्पेक्ट्रम 2G घोटाळा कुठं झालाच नाही म्हणे. घोटाळा कोळसा खाणीचा घोटाळा झालाच नाही. पण भारतीय जनता पार्टीत साप आला म्हणून भुईलच थोपटतात. साप आलेलाच नसतो. हा भारतीय जनता पार्टीचा स्वभाव आहे. तुम्ही हे जे म्हणताय की सातत्यानं भारतीय जनता पार्टीवर आक्षेप घेताय, पण हे खासदार तर शिंदेकडे चालेत ना. शिंदे आणि भाजप काय वेगळे थोडे? शिंदे आणि भाजप एकच आहे ना, वेगळे थोडे शिंदे आणि भाजप. शिंदे आणि भाजप वेगळे नाही. शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पार्टी काम करते. नाही तर शिंदेमध्ये थोडी एवढी शक्ती आणि एवढी ताकद आहे. मागे आमदार फुटले त्यावेळेस काही त्यांना ऑफर दिल्याची चर्चा झाली, अशी काही ऐकूयात आहे की या खासदारांना पण? पण त्यावेळेस तर 50 खोके एकदम ओके आपण म्हणत होतो ना. ऑफर काय त्या आमदारांनी कबूल केलं ना. बऱ्याच लोकांनी, भाजपचे लोक बोलले ना. आत्ता ते अब्दुल सत्तार नाही बोलले का? कुठं ते कोणत्या देवीला गेले होते ते, कुठं आसाम का कुठं तरी कामाख्या देवीला गेले होते, तिथं काय काय बोलले अब्दुल सत्तार? बोलले नाही का? आणखी लोक बोलले भाजपचे. पण भाजपचेच लोक तिथं व्यवस्थित होते काय? शिंदेंचं थोडी होती व्यवस्था. तो कोण कंभोज फंभोज कोण, तो ब्लॅकमेलर तो होता. हा गिरीश महाजनांचे लोक होते. हेच तर लोक होते भाजपचे तिथं. आणि शिंदेचे लोक सांभाळायला भाजपचे लोक ठेवले होते. मग आताही तसंच असतील ना. शिंदेचं नाव करायचं आणि भाजपचे. आता काय ऑफर दिली चालेल तुमच्या काय? हे पण लोक सांगतात काही पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि शिवसेनेचा या सगळ्या खासदारावर पूर्णपणे विश्वास आहे. काय सांगतात? काय ऑफर दिली असेल? नाही, आता त्याच्यात मी नाही जात. ऑफर काय दिली असेल हे बा. शिंदेकडे ऑफर द्यायला काय पैशाशिवाय? शिंदेकडे बाकी काय ऑफर द्यायला? काय ऑफर असू शकते काही, मला नाही माहिती. ऐकूयात काय? नाही मी नाही आता, कारण शेवटी आमच्या पक्षाचे खासदार आहे, आमच्या हाडामासाचे लोक आहेत. मला असं वाटतं, मला या बाबतीत तर माहिती. तुम्हाला सांगितलं असं ना की आम्हाला अशा प्रकारची ऑफर दिली पण आम्ही नाही, ऑफरचं नाही कोणी सांगत, पण दबाव आणल्याचं काही जण सांगतात. ऑफर बिफर मला नाही माहीत. मला नाही वाटत हे लोक ऑफर बिफर. ज्या वेळेस अडचणीचा काळ होता त्यावेळेस हे लोक उभे राहिलेले शिवसेनेच्या सोबत, खरं पाहायला गेलं तर. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी शंका उपस्थित करणं हे चुकीचं होईल ना. पण काय ऑपरेशन सक्सेस होईल की? बिलकुल नाही होता. का? होणार नाही ते. कारण जनतेचा दबाव, कार्यकर्त्याचा दबाव, आणि मला वाटतं बेसिक एक अर्धा माणूस आहे थोडासा अशा विचाराचा असू शकतो. पण सगळे लोक असे नाही आहे. सगळ्या लोकांना राजकारणाचं भवितव्यसुद्धा आहे, करिअर आहे. मला असं वाटतं या करिअरमध्ये अशा पद्धतीनं कपाळावर शिक्का कोणी मारून घेतील असे लोक तरी नाही आहे आत्ताच्या घडीला. ऑफर कोट्यामध्ये आहे यांना घेण्यासाठीची? नाही, ते नाही माहीत मला ऑफर विषय काय माहिती नाही. मला काय त्याच्यातलं माहिती नाही. हे होते आमदार अंबादास दानवे, आणि त्यांचं म्हणणं आहे की काही खासदारावर निश्चित दबाव आणला जातो आहे की त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करावा. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.